गुड मॉर्निंग स्टुडंट्स. येतोय का आवाज? कार्तिक, जीवन, गौरव बडे, कुशल. अरे केव्हाची वाट पाहतो मी. फक्त तुम्ही चारच जण हजर आहेत बस. काही बदल तर काही केला नाही का? 10:30ला सांगितलंय आपण. हा, मेसेज टाकून देऊ का? कारण की 10:15ची वेळ आहे. मला वाटतं काल आपण 10:30ला चालू केलं होतं, त्याच्यामुळे मुलं वेट करतात. दुसरे चालू आहे का नाही तुमचे लेक्चर? नाही म्हणजे कालपर्यंत नव्हते का मग? अच्छा, हा, ते 2-1 दिवस याचा प्रॉब्लेम होता. काय आपलं नेटचा प्रॉब्लेम होता. 3 दिवसापुरतं नेट तर नव्हतंच पूर्ण जामनेरमध्ये, त्याच्यामुळे त्या दिवशी पण आपण घेतलं नाही. एक मिनिट खिशामध्ये असे. बघा, आपण कालच्या लेक्चरला इथपर्यंत पोहोचलो होतो आपण. फोटो डायोड झाला होता आपला, बरोबर आहे. फोटो डायोड मध्ये काय काय करायचं सांगितलं तुम्हाला. फोटो डायोड इट इज ऑपरेटेड इन द रिव्हर्स बायस. फोटो डायोड की ज्या वेळेला त्याच्यावरती लाईट पडतो तर त्याचं रूपांतर तो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये हा करत असतो, फोटो डायोड. एक मिनिट, मी फक्त मेसेज टाकून देतो आपल्या ग्रुपला.
बंद करतो. बघा, कालच्या लेक्चरला आपण फोटोडायोड हा टॉपिक आपण कंप्लीट केला होता. फोटोडायोड विच वर्क्स इन द रिव्हर्स बायस. फोटोडायोड याच्यामध्ये जे करंट वाहतं हे मायनॉरिटी कॅरियरमुळे करंट हे वाहत असतं. रिव्हर्स बायसमध्ये तो हा काम करतो. कालच्या लेक्चरला तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन मी दिलं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला सोलार सेल. आता सोलार सेल हा पण समजा 2 मार्कांसाठीचा क्वेश्चन असतो. याचा बेसिक बघून घेऊ फक्त. सोलार सेल. सोलर एनर्जी कॅन बी यूज इन मेनी वेज. सोलर एनर्जी याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी हा वापर करतो. सोलर सेल कशी असते बघा, पॉल्युशन फ्री अँड अवेलेबल. ही जी सोलर एनर्जी आहे, ही सोलर एनर्जी याच्यापासून पॉल्युशन होत नाही आणि ती अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्याला कोणती आपल्याला किंमत मोजावी लागत नाही, फुकट भेटते. टू मेजर टाइप्स ऑफ डिव्हाइसेस. 2 डिव्हाइस आहेत. एक पहिला डिव्हाइस आहे फोटो थर्मल डिव्हाइस आणि सेकंड डिव्हाइस आहे फोटो व्होल्टेइक डिव्हाइस. हे 2 डिव्हाइस आहेत. एक आहे फोटो थर्मल डिव्हाइस आणि सेकंड डिव्हाइस आहे फोटो व्होल्टेइक डिव्हाइस. म्हणजे सोलर एनर्जी वरती वर्क करणारे एकूण 2 डिव्हाइस आहेत. एक आहे फोटो थर्मल डिव्हाइस, याच्या नावामध्ये सांगितलंय. फोटो म्हणजे लाईट, याचं रूपांतर थर्मल म्हणजे हीट मध्ये होतं. म्हणजे जो डिव्हाइस सोलर एनर्जीचं रूपांतर हा हीट एनर्जी मध्ये करतो, डिव्हाइस की जो सोलर एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये करतो, त्याला फोटो थर्मल डिव्हाइस म्हणतात. आता जसं आपण छतावरती हा फोटो थर्मल डिव्हाइस लावलेला असतो बघा. देर आर मोस्टली यूज फॉर प्रोव्हाइडिंग हॉट वॉटर. गरम पाण्यासाठी सोलर बंब लावलेला असतो बघा छतावरती. सोलर बंब म्हणजे काय, हा फोटो थर्मल डिव्हाइस आहे की जो सोलर एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये हा करतो. त्याच्यानंतर फोटो व्होल्टेइक डिव्हाइस. हा फोटो व्होल्टेइक डिव्हाइस विच कन्व्हर्ट सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी युजिंग सोलर सेल. सोलर एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो युजिंग द सोलर सेल. आता आपल्याला स्टडी फक्त या सोलर सेलचा बघायचा आहे. सोलर सेल स्ट्रीट लॅम्प असतात किंवा आता वीज निर्मिती स्वतः करतात. बरेच जण स्वतःच्या घराची वीज निर्मिती स्वतः तयार करतात. छतावरती ते पॅनल उभे केलेले दिसतात तुम्हाला. तर हे आहे ते सोलर सेल अशा एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्ट करतात आणि त्याच्यापासून ते मोठं पॅनल तयार केलेले असतात. तर सोलर एनर्जीवरती वर्क करणारे 2 डिव्हाइस आहेत. एक आहे फोटो थर्मल डिव्हाइस की जो लाईट म्हणजे सोलर एनर्जीचं रूपांतर तो हीट एनर्जी मध्ये करतो, आणि दुसरा आहे फोटो व्होल्टेइक डिव्हाइस की जो सोलर एनर्जीचं रूपांतर हा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये हा करतो. नाव ह्या फोटो व्होल्टेइक डिव्हाइस याला फोटो व्होल्टेइक सेलही म्हणतात. दुसरं नाव आहे फोटो व्होल्टेइक सेल. आता फोटो व्होल्टेइक सेल हा काय करतो, सोलर एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये हा करत असतो. लाईट इन्सिडेंट ऑन अ सोलर सेल. सोलर सेल वरती जो लाईट पडतो, लाईट इन्सिडेंट ऑन अ सोलर सेल प्रोड्युसेस बोथ करंट अँड व्होल्टेज. सोलर सेल वरती पडलेला तो जो लाईट आहे त्याचं रूपांतर म्हणजे लाईटाचं रूपांतर ही सोलर सेल करंट मध्ये पण करते आणि व्होल्टेज मध्ये पण करते. कारण की व्होल्टेज व्ही इक्वल टू आय आर. करंट ज्यावेळेला आपण एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून पाठवतो, व्होल्टेज हे तयार होतं. सोलर सेल वर्क्स ॲज अ सोर्स ऑफ डीसी पॉवर. सोलर सेल ही डीसी पॉवर म्हणून वर्क करते. एसी पॉवर कुठे, आपल्या घरामध्ये आलेली कोणती पॉवर असते ती इट इज द एसी पॉवर.
म्हणजे हायड्रोलिक पॉवर स्टेशन असेल, ज्या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र आहे तिथून एसी पॉवर आपल्याला मिळते. दीपनगर आहे आपल्या जवळच, दगडी कोळशांपासून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते. तारापूर आहे की ज्या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे की तिथून एसी पॉवर तयार केली जाते. त्याच्यानंतर पवनचक्की असते, त्याच्यापासून आपल्याला एसी पॉवर ही जनरेट झालेली असते. सोलर सेल कॅन सप्लाय पॉवर फॉर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. सोलर सेल त्या ठिकाणी पॉवर सप्लाय करते, म्हणजे काय, करंट पोहोचवते किंवा व्होल्टेज देते इलेक्ट्रिक इक्विपमेंट ॲट रिमोट प्लेसेस ऑन अर्थ. रिमोट प्लेसेस ऑन अर्थ म्हणजे की समजा इथं आपल्याला सॅटेलाइट आहे, सॅटेलाइट की जे सर्वत्र इथे आपल्याला अर्थच्या भोवती सॅटेलाइट रिव्हॉल्व होतात, किंवा स्पेस स्टेशन त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय लागतो. तर अशा ठिकाणी हे सोलर सेल ह्या करंट किंवा व्होल्टेज देण्यासाठी हे काम करतात. नंतर स्ट्रक्चर ऑफ द सोलर सेल. सोलर सेल याचं हे स्ट्रक्चर असतं बघा. ही डायग्राम तयार करायची तुम्ही, स्कीमॅटिक स्ट्रक्चर ऑफ अ सोलर सेल. या सोलर सेल मध्ये काय केलेलं असतं, एक बेस असतो. बेस याची थिकनेस जास्त असते. बेस हा पी टाईप असतो. पी टाईप म्हणजे कोणती इम्प्युरिटी ड्रॉप केलेली असेल बरं सांगा. बेस म्हणजे पी टाईप, बरोबर आहे. कोणती इम्प्युरिटी ड्रॉप केली, ट्राय व्हॅलंट इम्प्युरिटी ड्रॉप केलेली असेल. आणि या ट्राय व्हॅलंट इम्प्युरिटी याच्यावरती पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ड्रॉप केली, म्हणजे काय झालं, इथं पीएन जंक्शन तयार झाला बघा. इथे हा इथं तयार झाला, हा पीएन जंक्शन तयार झालेला आहे. हा इथं दाखवला मी. पीएन जंक्शन तयार केलेला असतो. थिकनेस जास्त असते पी रिजनची आणि कमी थिकनेस असते इथं एन रिजनची. फिगर शोज स्कीमॅटिक स्ट्रक्चर ऑफ सोलर सेल. इट कन्सिस्ट ऑफ पीएन जंक्शन. बघा याच्यामध्ये पीएन जंक्शन असतं, हे इथं नाव मी देतो याला. इट इज कॉल्ड एज द, इट कन्सिस्ट ऑफ पीएन जंक्शन. एन साइड ऑफ द जंक्शन फेसेस द सोलर रेडिएशन. म्हणजे जी एन साइड आहे ह्या जंक्शनची, ती कोणाकडे असते, सोलर रेडिएशन कडे असते. थोडक्यात एन साइड वरती सोलर रेडिएशन पडतात बघा इथे. हे सोलर रेडिएशन एन साइड वरती पडतात. आणि जी पी साइड आहे इज अ रिलेटिव्हली थिक. पी साइडची थिकनेस ही जास्त असते. अँड इज ऍट द बॅक ऑफ द सोलर सेल. आणि सोलर सेलच्या मागच्या बाजूला असते, थोडक्यात खाली असते. म्हणजे अगोदर खाली असतो पी रिजन, थिक असतो तो. त्याच्यावरती एन रिजन हा डोप केलेला असतो, तो थिन असतो. एन साइड सोलर सेलची ही ह्या सोलर रेडिएशन कडे असते. नंतर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट करण्यासाठी बोथ पी आणि एन साइड आर कोटेड विथ अ कंडक्टिंग मटेरियल. कंडक्टिंग मटेरियल म्हणजे की ज्याच्यामधून करंट वाहतो तो कंडक्टिंग मटेरियल झाला. बोथ पी साइड अँड एन साइड आर कोटेड विथ अ कंडक्टिंग मटेरियल. कंडक्टिंग मटेरियलचं कोटिंग त्याच्यावरती लावलेलं असतं. द एन साइड इज अ कोटेड विथ अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. एन साइड वरती जे कंडक्टिंग मटेरियल लावलेलं असतं आणि एन साइड इज अ कोटेड विथ अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. म्हणजे अँटी रिफ्लेक्टिंग म्हणजे काय, की तो सनलाईट पडल्यानंतर त्याने त्याला ऍब्सॉर्ब करायला पाहिजे, रिफ्लेक्ट त्याने होऊ द्यायला नकोय. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग हे केलेलं असतं एन साइड वरती, विच अलाउज व्हिजिबल लाईट टू पास थ्रू इट, की ज्याच्यामुळे त्याच्यामधून हा व्हिजिबल लाईट हा जाणार आहे. द मेन फंक्शन ऑफ दिस कोटिंग. हे जे कोटिंग केलेलं याचं मुख्य फंक्शन कोणतं असतं, टू रिफ्लेक्ट करतो म्हणजे येऊ देत नाही. आय आर म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन, कारण की याच्यामध्ये हीट जास्त असते. जो सनलाइट आहे याच्यामध्ये जो स्पेक्ट्रम असतो याच्यामध्ये मायक्रोवेव्ह, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, नंतर अल्ट्राव्हायोलेट लाईट, यांच्यामध्ये हीट जास्त असते. आणि म्हणून जास्त हीट असलेले हे रेडिएशन तो येऊ देत नाही, अँटी रिफ्लेक्टिंग मटेरियल. अँड प्रोटेक्ट द सोलर सेल फ्रॉम द हीट.
This is necessary because electronic properties of semiconductor are sensitive to fluctuation of its temperature. म्हणजे जर समजा टेम्परेचर जर वाढलं तर लगेच तो करंट असेल याच्यामध्ये फ्लक्च्युएशन निर्माण होतं. आणि म्हणून हे असं का अँटी रिफ्लेक्टिंग मटेरियल का लावलेलं असतं, कारण की जास्त हीट नको असते. हीट जर वाढली तर टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर जर वाढलं तर करंट मध्ये लगेच फ्लक्च्युएशन हे निर्माण होतं, कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती चालणारे जे डिव्हाइसेस आहेत ते लवकर खराब होतील किंवा डॅमेज होतील. हे जे कोटिंग केलेलं आहे एन आणि पी साइड वरती, that coating work as the electrical contact of the solar cell. This coating work as the electrical contact of the solar cell. The contact on n side ला केलेला जो कॉन्टॅक्ट आहे, कॉल्ड द फ्रंट कॉन्टॅक्ट, म्हणजे बघा हा तो फ्रंट कॉन्टॅक्ट झाला हा, अँड दॅट पी साइड याला बॅक कॉन्टॅक्ट म्हणतात. हा इथं बॅक कॉन्टॅक्ट आहे किंवा त्याला बॅक कॉन्टॅक्टला दुसरं कोणतं नाव दिलं, रिअर कॉन्टॅक्ट पण म्हणतं. कोणतं, इथं काहीतरी चुकलं त्यांचं, रीट कॉन्टॅक्ट, इथं रिअर रीट कॉन्टॅक्ट. एन साइड वरती केलेला कॉन्टॅक्ट याला फ्रंट कॉन्टॅक्ट म्हणजे समोरची बाजू आणि नंतरचा आहे मागची बाजू बॅक कॉन्टॅक्ट. एन साइड ऑफ सोलर सेल ही थिन असते की ज्याच्यामुळे लाईट इन्सिडंट ऑन इट रिचेस द डिप्लेशन रिजन. एन साइड थिन असल्यामुळे जे सोलर रेडिएशन आहेत हे कोणापर्यंत पोहोचतील, डिप्लेशन रिजन पर्यंत पोहोचतील की व्हेअर इलेक्ट्रॉन होल पेअर्स आर जनरेटेड. आणि डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर हे जनरेट झालेले असतात. म्हणजे ज्या वेळेला लाईट इन्सिडंट होतो, लाईटामध्ये एनर्जी असते. किती असते एनर्जी लाईटामध्ये, ई इक्वल टू एन म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स, एच न्यू. फोटॉन जर जास्त असेल तर एनर्जी पण कशी असते, ही जास्त असते. एक फोटॉन असेल तर एनर्जी फक्त एच न्यू घेतात. दॅट नंबर ऑफ द फोटॉन्स याच्यावरती डिपेंड असते किती एनर्जी ही असते. आणि ज्यावेळेला डिप्लेशन लेअर मध्ये हा लाईट पोहोचल्यानंतर तिथे इलेक्ट्रॉन होल्स पेअर हे जनरेट होतात. मटेरियल यूज फॉर फॅब्रिकेटिंग अ सोलर सेल. कोणतं मटेरियल ह्या सोलर सेल तयार करण्यासाठी वापरले जातं, पहिली प्रॉपर्टी पाहिजे त्या मटेरियलसाठी फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलचा वापर केला जातो. विच ॲब्सॉर्ब लाईट, इट मस्ट बी फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. म्हणजे असं मटेरियल वापरायचं की जिथे लाईटाला सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल वापरायचं. विच ॲब्सॉर्ब द लाईट अँड रेजेस इलेक्ट्रॉन टू द हायर एनर्जी स्टेट. म्हणजे त्याने काय करायला पाहिजे, लाईट ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. बघा, लाईट ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. आता आपण कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड असे एनर्जी बँड दोन घेतले. करंट केव्हा फ्लो होतं, ज्या वेळेला व्हॅलन्स बँड मधील इलेक्ट्रॉन एनर्जी घेतल्यानंतर, हे जे इथं इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलन्स बँड मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स, जेव्हा त्यांना एनर्जी मिळते आणि ते जातात कंडक्शन बँड मध्ये. हा वरचा बँड असतो कंडक्शन बँड, खालचा बँड असतो व्हॅलन्स बँड. एनर्जी किती मिळायला पाहिजे त्याला, ही जी एनर्जी मिळते दॅट एनर्जी मस्ट बी ग्रेटर दॅन बँड गॅप एनर्जी पेक्षा. कोणापेक्षा, बँड गॅप एनर्जी पेक्षा तो इलेक्ट्रॉन एनर्जी याला ही जास्त मिळाला पाहिजे. म्हणजे असा पाहिजे तो फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल की त्याने लाईट ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. आणि लाईट ऍब्सॉर्ब केला म्हणजे त्याने एनर्जी घेतली आणि एनर्जी घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन रेजेस इलेक्ट्रॉन टू द हायर एनर्जी स्टेट. हा जो कंडक्शन बँड आहे, दॅट कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज द हायर एनर्जी स्टेट. म्हणजे ग्राउंड स्टेट वरतून ज्या वेळेला इलेक्ट्रॉन हा वरच्या स्टेटला जातो, म्हणजे ऑर्बिट नंबर असतो एन इक्वल टू 1, वरतून गेला तो एन इक्वल टू 2, म्हणजे इथं गेला तो एनर्जी त्याला ही जास्त लागेल आणि म्हणून तो एनर्जी ऍब्सॉर्ब करेल आणि वरच्या हायर एनर्जी स्टेटला त्याने पाठवायला पाहिजे. असं मटेरियल वापरायचं. आणि सेकंड कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी ही पाहिजे, हायर एनर्जी इलेक्ट्रॉन द जनरेटेड शुड बी टेकन फ्रॉम द सोलर सेल इन टू अन एक्सटर्नल सर्किट.
म्हणजे आता हा इलेक्ट्रॉन ज्या वेळेला कंडक्शन बँडमध्ये गेला, तर कंडक्शन बँडमध्ये गेलेला इलेक्ट्रॉन त्याला एक्सटर्नल सर्किटमध्ये त्या मटेरियलने पाठवायला पाहिजे, नाही तर मग फ्री इलेक्ट्रॉन तो स्वतः सांभाळून ठेवेल, असं नको व्हायला पाहिजे. द हायर एनर्जी इलेक्ट्रॉन द जनरेटेड शुड बी टेकन फ्रॉम द सोलर सेल इनटू अन एक्सटर्नल सर्किट. एक्सटर्नल सर्किटमध्ये त्याने त्याला पाठवायला पाहिजे. द इलेक्ट्रॉन देन डिसिपेट म्हणजे खर्च करणे देअर एनर्जी व्हाईल पासिंग थ्रू द एक्सटर्नल सर्किट अँड रिटर्न टू द सोलर सेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की करंट केव्हा पूर्ण होतं, ज्या वेळेला लूप क्लोज असतो त्यावेळेला. म्हणजे काय होईल, तो सोलर सेलमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडेल, एनर्जी खर्च करेल आणि परत तो सेलमध्ये एनर्जी घ्यायला येईल. आपण त्याला ईएमएफ म्हणतो बघा. ईएमएफ म्हणजे काय, इट इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विच इज नथिंग बट द वर्क डन टू कम्प्लीट. ईएमएफ म्हणजे काय, त्याची डेफिनेशन कशी आहे, इट इज द वर्क डन बाय द सेल किंवा एनर्जी स्पेंड बाय द चार्ज टू कम्प्लीट वन्स राऊंड कम्प्लीट द सर्किट. म्हणजे एक सर्किट वन्स राऊंड कम्प्लीट द सर्किट म्हणजे एक राऊंड त्या सर्किटमधून पूर्ण करण्यासाठी त्याला जी एनर्जी लागते किंवा त्याच्यावरती जे वर्क केलेलं असतं त्यालाच म्हणतात तिथे ईएमएफ. म्हणजे तो इलेक्ट्रॉन अगोदर काय व्हायला पाहिजे, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल पाहिजे ते. मग फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल जर असेल तर तो काय होतं, ते मटेरियल लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. एनर्जी ऍब्सॉर्ब केली म्हणजे इलेक्ट्रॉन हायर एनर्जी स्टेटला गेला, म्हणजे तो फ्री झाला. मग हायर एनर्जी स्टेटला गेल्यानंतर पुढे त्या मटेरियलने एक्सटर्नल सर्किटमध्ये त्या इलेक्ट्रॉनला त्याने जाऊ द्यायला पाहिजे. आणि जेव्हा हा इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किटमध्ये जातो तर त्याला मिळालेली एनर्जी तो खर्च करतो आणि परत तो सोलर सेलमध्ये येतो. तर असं मटेरियल हे निवडलेलं असतं, सिलेक्ट केलेलं असतं. ऑलमोस्ट ऑल फोटोव्होल्टेक डिव्हाइसेस यूज सेमीकंडक्टर मटेरियल. सेमीकंडक्टर मटेरियल वापरलेलं असतं ऑल फोटोव्होल्टेक डिव्हाइसेस मध्ये, विच इज इन द फॉर्म ऑफ द पीएन जंक्शन. पीएन जंक्शनच्या स्वरूपामध्ये असतं. आता बेस्ट सेमीकंडक्टर मटेरियल जर म्हटलं तर ते कोणतं असतं, प्युअर सिलिकॉन किंवा जर्मेनियम. सिलिकॉन किंवा जर्मेनियम हे दोनच सेमीकंडक्टर मटेरियल हे यूज केलेले असतात. आता वर्किंग कसं असतं बघा, वर्किंग ऑफ सोलर सेल. When light is the incident on solar cell, the following sequence of event take place. म्हणजे वर्किंग ह्या मेथडने त्या ठिकाणी हे होतं. तर याचं जे वर्किंग आहे ते इकडे साईडला स्वतंत्र घेतो मी. आवाज येतो आणि समजतंय तुम्हाला? तर याचं जे वर्किंग आहे ते ह्या पद्धतीने बघू. हा वरचा रिजन घेतला, हा एन रिजन आहे. त्याच्यानंतर हा रिजन हा पी रिजन आहे. पी रिजन. आता इथे व्यवस्थित लक्षात घ्या, हे तयार झालं, इथं पीएन जंक्शन तयार झालंय, बरोबर आहे. काय करतं बरं पीएन जंक्शन तयार झाल्यानंतर, कोणी सांगू शकता का काय तयार होईल इथे? बरोबर आहे, काय तयार झालं इथं, डिप्लेशन लेयर तयार झाला. हा एवढा लेयर दाखवला मी इथं, दॅट लेयर इज अ डिप्लेशन लेयर. आता ज्या वेळेला डिप्लेशन लेयर तयार होतो, सांगा चला मला, एन रिजन मध्ये डिप्लेशन लेयरच्या बाजूला कोण राहील, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आयन? पॉझिटिव्ह आयन, बरोबर. हे इथं आले पॉझिटिव्ह आयन.
आणि पी रिजन मध्ये जंक्शनच्या बाजूला इथं निगेटिव्ह आयन आहेत. निगेटिव्ह आयन, बरोबर. आता अगोदर आपण काय करू, पी रिजन मध्ये, या पी रिजन मध्ये सांगा बरं मेजॉरिटी कोणाची? बरोबर, होल्स. आणि पी रिजन मध्ये मायनॉरिटी कोणाची? इथं इलेक्ट्रॉनची, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन्स. तसं ह्या एन रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स कोण आहे, मायनॉरिटी का मेजॉरिटी? मेजॉरिटी, करेक्ट. आणि होल्स काय आहेत याच्यामध्ये? मायनॉरिटी आहेत. कारण की हे फार बेसिक आहे, हे तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही काहीच एक्सप्लेन करू शकत नाही. आता मी काय करतो, याच्यामध्ये जे होल्स आहेत, होल्स कसे दाखवतात? असे दाखवायचे होल, गोल. इलेक्ट्रॉन्स इथे असं दाखवले, इलेक्ट्रॉन्स इथे, इलेक्ट्रॉन्स असे दाखवले बघा. आणि होल्स मी असे दाखवतोय. आता पी रिजन मध्ये जास्त काय दाखवावं लागतील मला? होल्स. बघा, होल्स जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि कमी प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. हे कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन्स आहेत. एन रिजन मध्ये जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन दाखवले. आणि कमी प्रमाणामध्ये होल्स आहेत, हे इथं होल्स दाखवले. आता काय घडतं बघा, ज्या वेळेला सोलर रेडिएशन याच्यावरती पडतात, हे सोलर रेडिएशन पडले. सोलर रेडिएशन पडल्यानंतर या पीएन जंक्शन मध्ये अजून इलेक्ट्रॉन आणि होल्स पेअर तयार होतात. लक्षात घ्या, जो पीएन जंक्शन आहे याच्यामध्ये अजून काय काय तयार झालं, इथं इलेक्ट्रॉन्स आणि होल्स तयार झाले. होल साठी तर आपण एच म्हणतो सिम्बॉल, आणि इलेक्ट्रॉन साठी तर ई सिम्बॉल घेतला. इलेक्ट्रॉन्स होल पेअर अजून तयार झाल्या डिप्लेशन लेअरच्या अक्रॉस. आता काय घडतं बघा, ह्या पी रिजन मध्ये डिप्लेशन लेअरच्या बाजूला, पी रिजन मध्ये डिप्लेशन लेअरच्या बाजूला कोणतं पोटेन्शियल आहे? कोणतं पोटेन्शियल आहे? निगेटिव्ह आहे ना. पी रिजन मध्ये बघा, पी रिजन मध्ये ह्या जंक्शनच्या बाजूला कोणतं पोटेन्शियल आहे? इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे बघा, निगेटिव्ह पोटेन्शियल. आणि त्याच्यानंतर या डिप्लेशन लेअरच्या बाजूला ह्या एन रिजन मध्ये कोणतं पोटेन्शियल? पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. हे अगोदरच तयार झालेलं असतं, म्हणजे ओरिजिनल आहे, त्याला इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली म्हणून. इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी तयार झालेली असते. इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेली असते ह्या डिप्लेशन लेअर मध्ये. आणि याच्यामुळे काय घडलं बघा, की ज्या वेळेला सोलर रेडिएशन पडले, सोलर रेडिएशन पडल्यानंतर आता अजून इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात. आणि आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे अगोदरच ह्या डिप्लेशन लेअर मध्ये, ती काय करेल? लक्षात घ्या व्यवस्थित. हे जे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे बघा, हे जे निगेटिव्ह पोटेन्शियल दिसतं इथे, निगेटिव्ह पोटेन्शियल, ते काय करेल की एन रिजन मध्ये असलेले होल्स इकडे ओढेल बघा. एन रिजन मध्ये असलेले होल्स कुठे ओढेल? तो पी रिजन मध्ये आले. आणि याच्यानंतर
आणि याच्यानंतर इथे हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, पॉझिटिव्ह पोटेन्शियल काय करेल, इलेक्ट्रॉन्सला कुठे घेऊन गेला, एन रिजन मध्ये गेला. हे एन रिजन मध्ये गेले. समजलं? म्हणजे आता काय होईल, इथे एकही इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसणार नाही पी रिजन मध्ये. समजलं? एकही होल तुम्हाला दिसणार नाही एन रिजन मध्ये. एन रिजन मध्ये एकही होल नाही. सर्व होल्स कुठे गेले, पी रिजन मध्ये. सर्व इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, एन रिजन मध्ये. म्हणजे मायनॉरिटी कॅरियर हे स्वतंत्र होऊन गेले. पी रिजन मध्ये मायनॉरिटी कॅरियर होते इलेक्ट्रॉन्स. त्या सर्वांना इलेक्ट्रिक फील्डने एन रिजन मध्ये नेलं. तर एन रिजन मध्ये असलेले होल्स ह्या सर्वांना इलेक्ट्रिक फील्डने कुठे आणलं, पी रिजन मध्ये आणलं. म्हणजेच आता मायनॉरिटी कॅरियर नाही पी रिजन मध्ये. लक्षात आलं का? मायनॉरिटी कॅरियर नसतो एन आणि पी रिजन मध्ये, सर्व मेजॉरिटी कॅरियर असतात. आणि कशामुळे घडलं की जी इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेली असते, इलेक्ट्रिक फील्ड मुळे हे जे मायनॉरिटी कॅरियर आहेत दे आर स्विफ्ट आउट फ्रॉम करस्पॉन्डिंग रिजन. करस्पॉन्डिंग रिजन म्हणजे पी रिजन असेल, एन रिजन असेल, त्याच्यामधून काय झालं, ते मायनॉरिटी कॅरियर स्विफ्ट आउट झाले, म्हणजे बाहेर ओढले गेले. आणि ते बाहेर ओढायचं काम कोण करतं, ऑलरेडी तयार झालेली ही इलेक्ट्रिक फील्ड. परत याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये पण जे इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झालेले असतात ह्या डिप्लेशन लेअर मध्ये, ते इलेक्ट्रॉन होल पेअर पण इकडे येतील डिप्लेशन लेअर मधून, इलेक्ट्रॉन इकडे जातील. म्हणजे आता जर एन रिजन मध्ये म्हटलं तर एन रिजन मध्ये फक्त आणि फक्त कोण असतील, इलेक्ट्रॉनच असतील. आणि पी रिजन मध्ये फक्त होल्स असतात. इथपर्यंत समजलं तुम्हाला सर्वांना? आता हे जे एन रिजन मध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स आहेत, याचा अर्थ कोणतं पोटेन्शियल आलं इथं, निगेटिव्ह पोटेन्शियल आला. पी रिजन कोणतं पोटेन्शियल आलं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल आला. आणि म्हणून एन साइड ऍक्ट ऍज द इलेक्ट्रोड असतात ना, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि एक असतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. निगेटिव्ह इलेक्ट्रोडला काय म्हणतात, कॅथोड म्हणतात का? बरोबर, कॅथोड म्हणून काम करेल. आणि पॉझिटिव्ह म्हणजे कोण असतो त्या ठिकाणी, ऍनोड म्हणून काम करेल. किंवा आपण असं म्हणू, हा जो एन रिजन आहे दॅट एन रिजन ऍक्ट ऍज द निगेटिव्ह टर्मिनल. सेलला दोन टर्मिनल असतात ना, एक असतं निगेटिव्ह टर्मिनल आणि दुसरं हा जो पी रिजन आहे तो कोणता टर्मिनल काम करेल, तर पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून इथं तो काम करेल. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे दोन टर्मिनल्स ह्या सेलला असतात. कारण की एक्सटर्नल सर्किट मध्ये जर आपल्याला लावायचं तर आपण पाहतो आपल्या प्लगला पण किती दोनच टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह टर्मिनल हे असतात. म्हणून इथे आणि म्हणून इथे काय केलेलं असतं, हा जो आहे याला असं बाहेर एक्सटर्नल कॉन्टॅक्ट करण्यासाठी इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन टर्मिनल हे लावलेले असतात. आणि ज्यावेळेला तुम्ही आता याला एक्सटर्नल सर्किट मध्ये लावाल, इथे त्या लोड रेझिस्टन्स लावला, एक्सटर्नल सर्किट मध्ये लावला, तर करंट व्हायला सुरुवात झाला. करंट याच्यामधून व्हायला सुरुवात केली. समजलंय? आपण डायरेक्शन कशी दाखवतो करंटची, पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे असं करंट हे फ्लो व्हायला सुरुवात होईल. तर असं कन्स्ट्रक्शन वर्किंग ह्या सोलर सेलचं आहे. काही शंका कोणाला, आता काही अडचण कोणाला, समजलं का? काही जास्त मुलं हजर राहत नाही, काय करता काय माहिती. कारण की सुरुवात केली तेव्हा 13च विद्यार्थी हजर होते फक्त, बस. चला जायचं पुढे आता. काही शंका नाही कोणाला? इकडे डायग्राम मध्ये पण दाखवलं बघा तुम्हाला, हे डायग्राम कोणत्या पद्धतीने ते हे सर्व पॉझिटिव्ह म्हणजे पी रिजन कुठे आले, येताना दाखवलेलं आहे या पी रिजन मध्ये. आणि जे इलेक्ट्रॉन कुठे जाताना दाखवले ते एन रिजन मध्ये जाताना दाखवलेले आहे.
इलेक्ट्रॉन होल पेअर आर जनरेटेड इन द डिप्लेशन रिजन. डिप्लेशन रिजन मध्ये इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात. यांना फोटो जनरेटेड कॅरियर म्हणतात. इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आर सेपरेटेड अँड कलेक्टेड ॲट द कॅथोड आणि ॲनोड रिस्पेक्टिव्हली. जो निगेटिव्ह असतो आपण त्याला कॅथोड म्हणतो, जो पॉझिटिव्ह असतो त्याला काय म्हणतो, ॲनोड म्हणतो. म्हणजे कोणाकडे कोण गेले, इलेक्ट्रॉन कॅथोडकडे गेले आणि होल्स गेले ॲनोडकडे. द कॅरियर आर ॲक्युमुलेट याचा अर्थ गोळा होणे, अँड जनरेट व्होल्टेज अक्रॉस द सोलर सेल. आणि व्होल्टेज त्या ठिकाणी सोलर सेलच्या अक्रॉसला तयार झाला. पॉवर दस प्रोड्यूस इज अ डिसिपेटेड, म्हणजे खर्च. जी पॉवर तयार झाली ती खर्च होते. लोड रेझिस्टन्स लावला किंवा ह्या सर्किट ऑर इन द सर्किट कनेक्टेड अक्रॉस द सोलर सेल. बघा इथं जी पॉवर तयार झाली की नाही, ही पॉवर इथं खर्च झालेली असेल. इथं म्हणजे करंट कसं फ्लो झालं बघा, इथे हे करंट ह्या डायरेक्शनला फ्लो झालं, हे करंट असं फ्लो व्हायला सुरुवात झालं. करंट प्रोड्यूस इन अ सोलर सेल त्याला लाईट जनरेटेड करंट म्हणतात. करंट प्रोड्यूस इन अ सोलर सेल इज कॉल्ड एज द लाईट जनरेटेड करंट किंवा फोटो जनरेटेड करंट त्याला म्हणतात. दिस इज 2 स्टेप प्रोसेस. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय होतं की फोटॉन ऍब्सॉर्ब केले जातात. फोटॉन ऍब्सॉर्ब झाले की इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात. आणि इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाल्यानंतर जी इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड सांगितली ती त्या इलेक्ट्रॉन होलला काय करते, स्वतंत्र करते. इलेक्ट्रॉनला स्विफ्ट केले जाते एन रिजन मध्ये आणि होल्स यांना स्विफ्ट केले जाते इथं पी रिजन मध्ये. नॉर्मली इलेक्ट्रॉन्स अँड होल्स thus produce recombine and will be lost. There will be no generation of the current or the power. The photo generated electrons in p-type semiconductor and photo generated holes are spatially separated. म्हणजे काय होतं बघा, फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन जे जनरेट झाले पी टाईप मध्ये ते कुठे आणले जातात, एन रिजन मध्ये. म्हणजे इथं जे इलेक्ट्रॉन तयार झाले ते कुठे आणले, इथं एन रिजन मध्ये. आणि इथं जे होल आहेत ते इकडे आले. स्पेशली म्हणजे पूर्णपणे काय झाले, ते सेपरेट झाले. नंतर हे जे एक्सप्लेन केलं तेच आहे याच्यामध्ये. द सेपरेशन ऑफ कॅरियर इज अ पॉसिबल ड्यू टू द इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड. इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे बघा इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले बघा. जंक्शनच्या बाजूला पी रिजन मध्ये कोणती इलेक्ट्रिक फील्ड असते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह. आणि इथे कोणती इलेक्ट्रिक फील्ड आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे हे जे सेपरेशन आहे कॅरियरचं, हे कोणामुळे शक्य झालं. दिस सेपरेशन ऑफ कॅरियर इज अ पॉसिबल ड्यू टू इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड of the depletion region. When light generated electron in p region, light generated electron ज्या वेळेला p region ला पोहोचतात, it is a swept across the junction. काय झालं, ते जंक्शन च्या अक्रॉसला ते ओढले गेले. स्विफ्ट म्हणजे ओढले गेले बाय द इलेक्ट्रिक फील्ड ऍट द जंक्शन. म्हणजे बघा इथं या पी रिजन मध्ये तयार झालेले हे इलेक्ट्रॉन जेव्हा ह्या जंक्शनच्या जवळ पोहोचले, रिजनच्या जवळ पोहोचले, इथे पोहोचले. इथं पोहोचल्यानंतर इकडे कोणते पोटेन्शियल, पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियल त्याला इकडे ओढून गेले, स्विफ्ट अक्रॉस द जंक्शन. हे होल्स यांना इकडे ओढल्या जाईल. तेच सांगितलं, परत परत तेच रिपीट होत आहे. द लाईट जनरेटेड होल्स रिचेस द पी रिजन अँड बिकम अ मेजॉरिटी कॅरियर इन इट. म्हणजे आता जर म्हटलं तर ह्या पी रिजन मध्ये फक्त मेजॉरिटी कॅरियरच असेल, मायनॉरिटी कॅरियर नाही. आणि एन रिजन मध्ये फक्त मेजॉरिटी कॅरियरच आहे, मायनॉरिटी कॅरियर नाही. समजलंय. नंतर डिप्लेशन लेअर असतोच, डिप्लेशन लेअर निघत नाही, लक्षात घ्या. डिप्लेशन लेअर आहे तसाच असेल, फक्त त्या डिप्लेशन लेअर मध्ये असलेले जे आयन्स आहेत ते आयनमुळे ते तयार होते निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसऱ्या बाजूला तयार होते पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड. डिप्लेशन लेअर नष्ट होत नाही, डिप्लेशन लेअर तो असतोच. द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर दस अक्युमुलेटेड ऑन पी रिजन अँड एन रिजन. म्हणजे हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते कुठे गोळा झाले,
पी रिजन मध्ये, समजतंय ना? का मीच बडबड करतोय? अरे समजतंय का? हा, नाही तर मी चालू देतो माझं कीर्तन. तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे आले? पी रिजन मध्ये आले बघा. पॉझिटिव्ह चार्ज आले पी रिजन मध्ये आणि निगेटिव्ह चार्ज आले इथं एन रिजन मध्ये. समजलंय? पॉझिटिव्ह चार्ज आले एन रिजन मध्ये, सॉरी, पॉझिटिव्ह चार्ज आले पी रिजन मध्ये आणि निगेटिव्ह चार्ज गेले एन रिजन मध्ये. Solar cell is connected to an external circuit. Light generated carrier flows through the external circuit. जे आता आपण या सोलर सेलला एक्सटर्नल सर्किट मध्ये जोडणार, तर लाईट जनरेटेड कॅरियर म्हणजे लाईटामुळे जे कॅरियर तयार झाले ते मग एक्सटर्नल फील्ड मधून ते जायला सुरुवात झाला. हे कॅरेक्टरिस्टिक वगैरे काही मी तुम्हाला सांगत नाही, कारण की ते बरंच मोठं आहे, कन्फ्युज तुम्ही त्याचं होऊन जा. याला काहीच करायचं नाही, याला काहीच करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. आता इथं क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर सोलर सेल. कोणत्या प्रकारचं मटेरियल हे निवडायचं असतं या सोलर सेल तयार करण्यासाठी? तर फर्स्ट क्रायटेरिया आहे, बँड गॅप शुड बी बिटवीन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बँड गॅप जो आहे तो बँड गॅप शुड बी बिटवीन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू, बँड गॅप हा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत पाहिजे. 11 दिवसाची. त्याच्यानंतर ऑप्टिकल ऍब्सॉर्प्शन म्हणजे लाईट त्याने ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे, इट शुड हॅव गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि चौथा आहे, मटेरियल शुड बी इझिली अवेलेबल. म्हणजे कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरतात या सोलर सेल तयार करण्यासाठी? असं मटेरियल वापरायचं की ज्याच्यामध्ये बँड गॅप हा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे. हाय ऑप्टिकल ऍब्सॉर्प्शन पाहिजे, म्हणजे जो लाईट आहे त्याने तो रिफ्लेक्ट होऊ द्यायला नकोय. इट शुड हॅव गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याची चांगली पाहिजे आणि मटेरियल शुड बी इझिली अवेलेबल. आणि सर्वत्र ते मटेरियल आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे. कोणकोणते मटेरियल वापरतात ह्या तयार करण्यासाठी सोलर सेलला? मोस्ट मटेरियल यूज फॉर फॅब्रिकेशन ऑफ सोलर सेल आर हॅव अ बँड गॅप 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर एक्झाम्पल, सिलिकॉनचा बँड गॅप असतो 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. गॅलियम आर्सेनाइडचा बँड गॅप असतो, कॅडमियम टेरियमचा बँड गॅप आहे. तर हे अशा प्रकारचे मटेरियल हे वापरायचे असतात. सोलर सेल्स यूज इन डोमेस्टिक अँड स्पेस ऍप्लिकेशन आर मोस्टली सिलिकॉन बेस्ड सोलर सेल. म्हणजे आपण ज्या सोलर सेल ज्या वापरतो डोमेस्टिक आणि स्पेस ऍप्लिकेशन साठी, त्या कोणत्या असतात? त्या सिलिकॉन हे मटेरियल वापरलेलं असतं त्याच्यामध्ये. सोलर सेल ह्या नॉन पॉल्युटिंग असतात, म्हणजे त्यांच्यामुळे प्रदूषण होत नाही. दे रिक्वायर लेस मेंटेनन्स, म्हणजे त्यांचा मेंटेनन्स फारच कमी असतो, म्हणजे ते लवकर खराब होत नाही. लास्ट लॉंगर म्हणजे दीर्घकालीन ते टिकतात, ते लवकर खराब होत नाही, त्यांना मेंटेनन्स कमी असतो. मात्र त्याचा एक ड्रॉबॅक काय आहे? दे हॅव अ हायर कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन. हायर कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे ते खर्चिक आहे, जास्त खर्च लागतो, महाग आहे. सिलिकॉन जर्मनियम हे मटेरियल महाग आहे, त्याच्यामुळे सोलर पॅनल उभं करायला आपण पाहतो की त्याच्यामध्ये जवळजवळ लाखामध्ये त्याचा खर्च असतो, त्याच्यामुळे सर्वांना ते परवडणारं नसतं. हायर कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन आहे आणि लो इन इफिशियन्सी, आणि इफिशियन्सी लो असते. म्हणजे काय की आता आपण पाहता, तुम्ही जर समजा एखाद्याला, आता बऱ्याच आमनेरमध्ये पण बऱ्याच जणांनी लावलेल्या, कोणी शेतामध्ये इलेक्ट्रिक पंप साठी आहे सोलर पॅनल उभे करतात. मोठमोठे पॅनल्स असतात, करंट कमी मिळतं आणि म्हणजे इफिशियन्सी त्याची कमी आहे. मात्र ते जे पॅनल्स आहेत ते मोठमोठे पॅनल्स असतात, मग त्याची इफिशियन्सी कशी लो आहे आणि किंमत कशी त्याची जास्त, हे त्याचे दोन ड्रॉबॅक्स आहेत. आणि मेरिट जर म्हटलं तर इट इज अ नॉन पॉल्युटिंग,
नॉन पॉल्युटिंग, त्याच्यापासून प्रदूषण होत नाही. डोमेस्टिक आणि स्पेस ऍप्लिकेशनसाठी जे वापरतात ते सिलिकॉन मटेरियल त्याच्यामध्ये वापरलेलं असतं. त्याचा मेंटेनन्स कमी असतो, लवकर खराब होत नाही, लास्ट लॉंगर. कोणकोणत्या ठिकाणी याचा वापर केला जातो? सोलर सेल आर यूज फॉर चार्जिंग बॅटरीज ड्युरिंग डे टाइम. आता स्ट्रीट लॅम्प आपण पाहतो. स्ट्रीट लॅम्प मध्ये काय रस्त्यावरती हे खांब असतात ना सोलर सेलवरती चालणारे, ते दिवसा चार्ज होतात आणि रात्रीच्या वेळेला ते लागतात. सोलर सेल आर यूज फॉर चार्जिंग बॅटरीज ड्युरिंग डे टाइम so that batteries can supply power during night. They are useful at remote places. रिमोट प्लेसेस म्हणजे काय की ज्या ठिकाणी आता घनदाट जंगल आहे, तिथे आपल्याला जाणं शक्य नाहीये, तर मग तिथे आपण काय करतो, या सोलर पॅनल उभे करतात आणि तिथे इलेक्ट्रिसिटी तयार केलेली असते. उंच डोंगराळ भाग असेल त्याच्यावरती आपल्याला जाणं शक्य नाहीये, त्या ठिकाणी आपण असं रिमोट प्लेसेस म्हणजे जे प्लेसेस जिथं आपण रिमोटच्या साहाय्याने त्याला कंट्रोल करू शकतो, अशा ठिकाणी पॉवर आपण त्याला देतो. व्हेरियस इलेक्ट्रॉनिक कंपोनंट फ्रॉम कॅल्क्युलेटर पासून तर सॅटेलाइट पर्यंत, स्पेस स्टेशन पर्यंत, टू सप्लाय पॉवर टू ट्रॅफिक सिग्नल इन कम्युनिकेशन स्टेशन अँड इन अ लक्स मीटर. लक्स मीटर बघा, लक्स मीटर काय वापरतात, दॅट लक्स मीटर इज यूज टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. लाईटाचा युनिट हे लक्स पण असतं आणि इंटेन्सिटी लाईटाची लक्स मीटरच्या साहाय्याने मोजतात. लक्स मीटर मध्ये त्याचा वापर हा केला जातो. ठीक आहे. आता हे एक पॉईंट फक्त एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फोटोडायोड आणि सोलर सेल, सांगा बरं. फोटोडायोड आणि सोलर सेल मध्ये काय फरक आहे का काही फरक? फोटोडायोड तो फक्त इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतो फोटो ना, तो हीट निर्माण करत नाही. मात्र सोलर सेल हीट पण निर्माण करते आणि त्याच्यानंतर ती अजून काय सांगू शकता, इलेक्ट्रिसिटी पण तयार करते. अजून काय डिफरन्स सांगता येईल? ज्या वेळेला सर्किटमध्ये लावतात फोटो सेलला त्याच वेळेला तो वर्क करतो, समजलं ना. फोटो डायोडला सर्किटमध्ये कसं लावायचं असतं, रिव्हर्स बायस मध्ये लावायचं. या सोलर सेलला सर्किटमध्ये लावायची गरज नसते. ही सोलर सेल त्याच्यावरती रेडिएशन ज्या वेळेला पडतात तर त्यावेळेला तो वर्किंग करायला सुरुवात करतो. हा डिफरन्स तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. काही अडचण आता आजच्या शिकवल्या टॉपिक मध्ये नाही ना? आणि 10:15 हजर राहत चला, समजलं. 10:15 ना का चालेल ना, का नाही? कारण की तुमचं पहिलं लेक्चर केव्हा संपत, का काहीच लेक्चर होतच नाही का लेक्चर? आपल्या याच्यामध्ये काय काय बाकी आहे? लाईट इमिटिंग डायोड एक हा पॉईंट झाला की मग ट्रान्झिस्टर आणि लॉजिक गेट, बस एवढंच आपलं राहिलं याच्यामध्ये. म्हणजे कमीत कमी 4 एक दिवसामध्ये आपला चॅप्टर कम्प्लीट. मग त्याच्यानंतर आपण एमसीक्यू कडे जाऊ, कारण की आपण एमसीक्यू घेतलेलेच नाहीत. मग आपण पहिल्या चॅप्टर पासून जे आहे ते एमसीक्यू ला मी सुरुवात करेल, समजलं. चला थांबूया, आपण जेवण वगैरे करा, घरीच राहा, काही कुठे फिरू नका. हा, कोरोना पेशंट जास्त वाढतायत, त्यामुळे इकडे तिकडे काही कुठे जाऊ नका, बाहेर जाऊ नका, फिरू नका, घरीच राहा, घरचंच काम. चला ठीक आहे, थांबू आपण. गुड डे टू ऑल.